आपल्याला माहिती आहे की पार्कसाईट ही वस्ती 1961 साली ते वसली आहे। ही वस्ती मुंबई महानगरपालिकेचे रिहॅबिलिटेट झालेले जी मुंबईकडची लोक होती, म्हणजे ते डोंगरी असेल, लालबाग असेल, परळ असेल, तिकडची सर्व मराठी माणसं मूळची होती आणि त्या लोकांना इथे ट्रान्झिट कॅम्प म्हणून आणून ठेवले होते। आज ट्रान्झिट कॅम्पचं रूपांतर एक मोठ्या वस्तीमध्ये झालेलं आहे। पार्कसाईटची जवळजवळ 1.5 लाख म्हणजे 2 नगरसेवक ह्या विभागात राहतात, अशा पद्धती झालेले आहे। आणि तेव्हापासून म्हणजे 62 सालापासून गणपतीची स्थापना झाली। आज 61व्या वर्षात गणपती पदार्पण करतोय, आम्ही लोक पदार्पण करतो। आमचं मंडळ फक्त नाच गाणं धांगडधिंगा किंवा लोकांचा पैसा जमा करून मस्ती करायचा अशा प्रकारचं नव्हे, तर हे मंडळ म्हणजे आमचे धार्मिक स्थळ आहे आणि त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी आहे, त्या भावनेने काम करतो। आम्ही आमची संस्कृती देखील जपतो। आमचा दिवाळी पाठ कार्यक्रम दिवाळी लोक विसरत चालले तो करतो। आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो। विभागातील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, इतर पालकांसाठी काही अनेक उपक्रम असतात ते आम्ही घेत असतो। आणि गेले 8 वर्ष आली की आमची एवढे सभासंख्या आहे, तर आपण अजून एखादा उपक्रम करावा की जेणेकरून लोकांना त्याचा उपयोग होईल। आणि म्हणून आम्ही गेले 8 वर्ष रक्तदान शिबिर आयोजित करतो। दरवर्षी साधारणतः 300-400, गेल्या वर्षी 456 बाटल्या रक्तदान जमा केले। यावर्षी आम्ही 1000 बाटल्यांचं हे करतोय। आणि आम्ही मुळात शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेचे लोक आहेत, त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला जे रक्त मिळते, जे लोक रक्त देत आहेत ते शिवसेनेचे विचारधारेचे लोक रक्त देत आहेत, त्याचा रक्ताचा नक्कीच उपयोग शिवसेनेसाठी होईल। काही महिन्यापूर्वी पाहिलं तर असेच जे शिवसेनेचं रक्त आहे ते घेऊन वेगळ्या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळेल, कसं बघताय? ते त्यांनी काही मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सगळे गद्दार झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना गद्दार बोलायला आम्हाला काय हरकत नाही किंवा काय वाईट वाटत नाही। त्याच्यामुळे असे किती आले आणि शिवसेनेत गेले, शिवसेनेचा पहिल्यांदा प्रकार घडला नाही। शिवसेनेच्या नशिबी नेहमीच हे बोलतात ना, असं वाद झालेले आहेत किंवा अनेक वेळा प्रसंग आलेले आहेत। शिवसेना त्यांनी पूर्णपणे निपटून पुन्हा आपल्या जोशाने उभे राहिले। मग ते छगन भुजबळ जाऊन देत, अतिशय दादागिरीतला उच्चांक दादा म्हणून स्वतःला समजणारे नारायण राणे गेले आणि हेही गेले, हे तर औत घटकेचे आहेत। हे 40 आमदार गेलेत, कोर्टाला निर्णय द्यायचा असतात, त्यांच्या बाजून निर्णय एवढाच लागला असता, परंतु त्यांना माहिती आहे निर्णय त्याच्यापासून देता येत नाही, म्हणून वेळ काढून धोरण करतायत, कसं तरी निवडणूक जवळची वाट बघतायत। त्याच्यामुळे या निवडणुकीत ही शिवसेनेनं दिलेलं रक्त त्यांना दाखवून देईल की पुन्हा आम्ही स्वतः बघतो। जसं आज सर्वसामान्य माणसाच्या मनात एक चीड आहे, सर्वसामान्य माणूस एक वैतागलेला, या प्रसंगाला कोणी जात नाही आणि म्हणून हे लोक निवडणुका पुढे ढकलत आहेत। मुंबई महानगरपालिका वेळ होऊन गेलेली, 8 मार्चच्या महानगर बरखास्त झाल्या, अजून हे लोक निवडणूक घेण्याची हिंमत करत नाहीत, कारण त्यांनी केला मोठा पराक्रम, पण आता त्यांचा हिंमत नाही आहे की आपण निवडणुकीला समोर। नक्कीच जे चिडलेलं निष्ठावंताचं रक्त आहे ते रक्त भविष्यात त्यांना दाखवेल की गद्दारीची अवस्था काय असते ती।